रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 निमित्त नागरिकांमध्ये वाहन नियमांची जनजागृती व्हावी, अपघातांना आळा बसावा या दृष्टीने महामार्ग पोलिसांच्या वतीनं शहरातून वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होत या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट वापरणे, वेगाने वाहन न चालवणे याविषयी जनजागृती करण्यात आली। लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयामध्ये सिन्नर वाहतूक शाखेच्या वतीनं या ठिकाणी वाहतूक सप्ताह त्या संदर्भामध्ये त्या वाहतूक शाखेचे अधिकारी सन्माननीय भावना मॅडम, त्याचप्रमाणे चौधरी साहेब, त्यांचे सर्व स्टाफ या ठिकाणी विद्यालयामध्ये त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या संदर्भातले नियम, त्याचप्रमाणे वाहतूक ड्रायव्हिंग करताना घ्यावयाची काळजी, त्यानंतर त्या होणारे रोड ॲक्सिडेंट, त्याला ठरणारे कारणं आणि त्यापासून आपल्याला इतरांना कसं परावृत्त करता येतील या संबंधाची सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी दिली। आणि म्हणून मी सर्व वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांचं विद्यालय परिवारातर्फे या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि निश्चितपणे त्यांनी दिलेली जी काही माहिती आहे त्यातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोड ॲक्सिडेंट किंवा वाहतुकीचे नियम निश्चितपणे त्यांना माहिती होतील किंवा ते त्यांना इतरांना कुठल्याही प्रकारचे रोड ॲक्सिडेंट होणार नाही किंवा 18 वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण ड्राईव्ह करू नये, लायसन्स परवाना असल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारची ड्राईव्ह करू नये, हे जे काही नियम आहे ते निश्चितपणे पाळण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचा निश्चितच आमच्या विद्यालयाला देखील या ठिकाणी फायदा झालेला आहे। मी पुन्हा एकदा सर्व वाहतूक कर्मचारी, त्यांचे अधिकारी या सर्वांचं विद्यालय परिवारातर्फे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो। नमस्कार, मी भावना महाजन, पोलीस निरीक्षक, महामार्ग सुरक्षा नाशिक विभाग। माननीय डीजी साहेब, माननीय एसपी मॅडम, माननीय डीवायएसपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाहतूक सुरक्षा महिना साजरा करत आहोत। त्यात आज आम्ही वाहतूक सुरक्षा अभियानाअंतर्गत वाजे विद्यालय सिन्नर या ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी आलो आहोत। वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख साहेब व येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला। वाहतूक नियमांबद्दल आम्ही आज त्यांना या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की वाहतूक सुरक्षा अभियानाअंतर्गत जी माहिती आम्ही आपल्या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्या माहितीचा उपयोग करून घेऊन सगळ्यांनी वाहतूक नियम पाळा आणि अपघातांना आळा बसण्यासाठी स्वतः सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि वाहतूक नियम पाळा। जय हिंद। मी API समाधान सुरेश पाटील, नेमणूक महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर येथे असून आमचे वरिष्ठ माननीय श्री सुरेश मेखलासो, ॲडिशनल DG महामार्ग पोलीस मुंबई, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय SP मॅडम श्री रुपाली अंबुरे मॅडम, आमचे DYSP मॅडम श्रीमती कदम मॅडम, आमच्या PI मॅडम श्रीमती भावना महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाने या वर्षीचा जो राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आहे हा याचं खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही आयोजन केलेलं आहे। लोकांपर्यंत ऍक्सिडेंटचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं असल्याचे कारण आणि ते होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी आम्ही लोकांमध्ये जास्तीत जास्त जाऊन जनजागृती करण्याबाबत प्रयत्न करीत आहोत। जे पूर्ण भारतात दरवर्षी जवळपास 4,73,000 ऍक्सिडेंट होतात आणि त्याच्यात दुर्दैवाने 1,73,000 मृत्यूंची संख्या होते। तर ते मृत्यूंची संख्या आपल्याला कमी करण्यासाठी, जी वाढू न देता आपल्याला कमी करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो, त्यासाठी वर्षभराची आमची जे कार्यवाही आहे ही आम्ही लोकांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत।
याच्यात आमच्या वरिष्ठांचा आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य आहे. त्यासोबतच आमचा स्टाफ देखील त्याच याच्यात काम करत असतो. तरी मी या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती करू इच्छितो की वाहतुकीचे नियम पाळा. महामार्ग पोलिसांना आणि इतर जिल्हा पोलिसांना देखील सहकार्य करा. हेल्मेट वापरा, सीट बेल्ट वापरा. दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका. दारू पिऊन वाहने चालवू नका. ओव्हर स्पीड गाडी चालवू नका. स्पीड नियंत्रणात ठेवा, जेणेकरून आपले जे अपघाताचं प्रमाण आहे आणि मृत्यूचं प्रमाण आहे हे कमी होण्यास